हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि तुमची दिवाळी, भाऊबीज सगळं काही खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झालं असेल. आमचंही खूप छान पद्धतीने सगळं काही सेलिब्रेट झालेलं आहे. जे कामं माझ्या दिवाळीच्या आधीच व्हायला हवे होते ना, तर ते झाले नाही कारण की एवढा वेळच नव्हता. सो आता दिवाळीनंतर त्यांना सुरुवात करते. मला करायची होती खिडकी क्लीन, म्हणजे घरातल्या चारही खिडक्या एवढ्या भयंकर खराब झालेल्या आहेत. कारण की मागच्या 1.5 वर्षापासून घर बंद होतं आणि त्यामुळे कबूतर वगैरे बसून आणि धूळ लागून खूप जास्त खराब झालेल्या होत्या. तर त्याआधी मी जे सोफ्याचे कवर टाकले होते ते काढून घेतले मी इथून. नाहीतर मग सगळी डस्ट त्यांच्यावर उडली असती आणि ते उभं राहण्यासाठी सोफ्यावरच उभं राहून मला क्लीन करावी लागणार होती. त्यामुळे मी कवर आधी काढून घेतलं आणि जो माझा ब्रश होता ना, तर जी जाळीची खिडकी असते ना ती खूप छान क्लीन होऊन जाते ब्रशने. तर आधी मी ब्रशने जी धूळ असते ना ती सगळी त्यातून काढून घेतली आणि नंतर मी एका ओल्या कपड्याने पहिले क्लीन करून घेतलं. कारण खूप जास्त धूळ होती आणि इथे पिया पण मला मध्ये मध्ये मदत करत आहे. आणि इथे एक मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करते. तर हे मधले जे असे जे काय म्हणतात माहीत नाही मला त्यांना, तर त्यांच्यामधली जी धूळ असते ना ती काढणं खूप अवघड असतं. त्यासाठी मी इथे एक ट्रिक यूज केलेली आहे. आणि मी इथे जे हेअर ड्रायर असतं ना, तर त्याच्याने ती धूळ सगळी मी बाहेर घालवून देत आहे. जर तुम्ही आधी यूज केलं असेल, ही ट्रिक बघितली असेल तर मला सांगा. आणि जर नसेल बघितली, आवडली असेल ना, तर नक्की तुम्ही यूज करा. कारण त्यामध्ये ना कापडही घुसत नाही आणि काहीच व्यवस्थित घुसत नाही आणि ती जी धूळ असते ना ती काढताच येत नाही. तर इथे ही ट्रिक मला खूप कामात आली. अचानक माझ्या डोक्यात आलं की एक मोठा प्रेशर जर इथे आला हवेचा तर ही सगळी धूळ उडून जाईल. आणि व्हॅक्यूम क्लीनर वगैरे तर नाही आहे घरी. सो हे छोटं व्हॅक्यूम जे आहे मला हे कामात आलेलं आहे इथे. तर नक्की तुम्ही हे यूज करा आणि खूप छान अशी सगळी धूळ बाहेर उडून जाते आणि आपलं जे काम आहे ते इझी होऊन जातं. आणि आता मी काय करते ना की म्हणजे या खिडकीच्या बाहेर ना कबुतरांना बसायला खूप जागा आहे. त्यामुळे ते बसून त्यांनी खूप जास्त खराब केलेली होती. आणि मी आधी ओल्या कापडाने हे सगळं पुसून घेते आणि मग नंतर जे नॉर्मल हे आपलं जे कोलीन वगैरे असतं ना, मी त्याच्याने क्लीन करणार. नाहीतर मी अदरवाईज कोलीन नाही यूज करत. मी जे आहे न्यूजपेपर ओला करून करते. पण आता काय आहे ना की मला चारही खिडक्या क्लीन करायच्या आहे आणि आज तर मी एवढी एकच ठरवलेली आहे कारण ही सगळ्यात जास्त खराब झालेली होती. किचनची देखील खूप जास्त खराब झालेली आहे आणि म्हणून मग एक एक करायचे आहेत. एक एक दिवशी एक एक खिडकी असं मिळून क्लीन करायचं आहे. आणि अशा पद्धती जे आहे ना, काचा कोलीनने तर काच एकदम छान क्लीन होऊनच जाते. पण ही हेअर ड्रायवाली जी टीप आहे ना, ही तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची ठरणार आहे. आणि तुम्ही माझे हाल बघू शकतात, मी खूप जास्त मेहनतीने जे आहे या खिडक्या सगळ्या क्लीन करत आहे. पण म्हणजे इतक्या भयंकर खराब झालेल्या होत्या ना की दुरून घरात येताच लक्ष जायचं. आणि मी कर्टनही अजून लावलेलं नव्हतं. आज मला कर्टनही लावून घ्यायचं आहे. तर त्यासाठीही माझा काही ना काही जुगाड असणार आहे लावण्यासाठी. तर तेही मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने. आणि इथे माझी जी काचा वगैरे आहेत सगळ्या व्यवस्थित क्लीन करून झालेल्या आहेत. आणि यानंतर जी धूळ होती ना, तर ती सगळी धूळ जे होती ना सोफ्यावर आलेली होती. तर त्यासाठी मी इथे आधी जे काही तिथे चार्जर वगैरे होते ते सगळे उचलून घेतले आणि सगळी धूळ त्याच्यावरची फटकारून काढलेली आहे. आणि मला एकदा सोफा व्यवस्थित डीप क्लीन करावाच लागणार आहे कारण की इथे खूप जास्त धूळ आहे. त्यामुळे सोफा खूप लवकर खराब होतो. सध्या तर नवीन म्हणजे त्याच्यावर हे घातलेलं आहे कवर, त्यामुळे थोडा तो झाकून राहतो. पण एकदा त्याला डीप क्लीन करण्याची खूप मला जास्त गरज आहे. आणि आता जे कवर होतं मी तेच घालून घेते. अजून 8-1 दिवस असू देईल मी हेच कवर. आणि म्हणजे माझं जुनं कवर होतं मी तेच घालणार आहे. आणि खूप छान आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की मिशोवरून घेऊ शकतात. खूप छान क्वालिटी आहे आणि खूप म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये खूप मस्त अशी क्वालिटी मिळालेली आहे. मी अजून वॉश केलेलं नाही आहे याला. पण वॉश केल्यानंतर समजेल अजून की काय कसं याचं कापड होतो म्हणून. पण अदरवाईज खूप जास्त छान आहे.
घर स्वच्छ ठेवण्याचे काही नियम असतात. त्यातला एक महत्त्वाचा नियम म्हणजे जे आपण आपल्या मॅट्स असतात, जे आपण बाथरूमच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर ठेवत असतो, ते आपण रेग्युलर बेसिसवर चेंज केलं पाहिजे. मी माझ्या बाथरूमच्या मॅट्स म्हणजे मी 5 ते 6 दिवसाच्या आत मी चेंज करून टाकते. कारण यांच्यात एवढी धूळ असते ना, आणि आपण आपले घाणेरडे पाय तिथेच पुसतो, पण ते पाय पुसले जात नाही. ते तसेच घाणेरडे पाय आपण परत घेऊन येतो आणि मग कितीही सोफा क्लीन करा आणि मग बेडशीट क्लीन करा, शेवटी ती जशीच्या तशी राहते. अजून आपण जास्त त्यावर धूळ घेऊन जातो. सो मॅट्स क्लीन करणं, त्यांना रेग्युलरली वॉश करून चेंज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता मी इथे जेवणाची वेळ झालेली आहे, तर मी इथे स्वयंपाक बनवते आहे. नॉर्मल मी इथे जी मसाल्याची फ्लावरची भाजी असते ती बनवली आहे आणि यासोबत आज बनवायच्या आहेत भाकरी आणि बाजरीची भाकर बनवायची आहे. तर नॉर्मल मी पूर्ण रेसिपी शेअर नाही करत आहे, कारण एक नॉर्मल भाजी जी आपल्या महाराष्ट्रात बनत असते तशीच भाजी आहे. आम्ही म्हणजे डाळ भात खाणारे लोक नाही आहोत. आम्हाला भाजी भाकर झाली की बस. डाळ भात म्हणजे पाहुणे आले, काहीतरी फंक्शन आहे तर डाळ भात होत असतो. अदरवाईज मला डाळ भात आवडतो, तर मी कधी कधी यांचा टिफिन नसतो, पियाचा टिफिन नसतो, घरीच जेवण आहे, पिया आणि मीच आहे, तर मी तेव्हा आवडीने डाळ भात करेल. आणि असं नेहमी म्हणजे रोज भात लागलाच पाहिजे घरात असं काही नाही आहे. तर माझी इथे भाजी तयार झालेली आहे आणि अगदी नॉर्मल असं आमचं जेवण असतं, त्यामुळे मी रेसिपीज कमी शेअर करत असते. आणि आता भाजी उकडते तोवर मी इथे पटापट भाकरी बनवून घेत आहे. मला एवढी परफेक्ट अशी भाकर जमत नाही, पण हळूहळू आता खायला लागलो आहे. पहिले आम्ही भाकर खायचो नाही, मला आवडायची नाही, पण आता आवडायला लागली. आणि एजसोबत जसं जसं आपण पुढे जातो लाईफमध्ये भरपूर गोष्टी ज्या आपल्याला नसतात आवडत त्या आवडायला लागत असतात. जसं भाकर मला अजिबात आवडायची नाही आणि आता मला आवडायला लागली म्हणून मी पियालाही जोर जबरदस्तीने खाऊ घालत असते आणि तीही खाऊन घेते. सो इथे बऱ्यापैकी मला भाकरी जमायला लागल्या आहेत. तर आमचं जेवण आता व्हायचं आहे आणि जेवणानंतरही बरेच कामं आहेत जे करून घ्यायचे आहेत. सध्या तरी आम्ही जेवण करून घेतो आणि मग भेटूयात. मी ना सवय करून घेतलेली आहे, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते की जेवण झालं ना की खूप कंटाळा येतो कामाचा. पण मी एक सवय इथे करून घेतलेली आहे की काहीही झालं पण किचन मी क्लीन करून ठेवणार. हवं तर एक टाईम असा येतो की मी भांडे जमा करून देते, पण जो काउंटर टॉप असतो ना किचनचा तो मी पूर्ण चकचकीत करून ठेवते. म्हणजे अचानक घरी कोणी आलं जरी ना तर त्याचं लक्ष त्या छोट्या भांड्यांवरच जाणार फक्त, पण किचन मात्र चमचमीत राहणार. ही माझी सवय आहे. रात्रीही मी कधीही किचन तसाच ठेवत नाही, म्हणजे पूर्ण त्याला प्रॉपर पुसून मगच झोपते. नुसतं नॉर्मल कापडाने मी कधीही त्याला वाईप करत नाही. पूर्ण ओला कापड करणार की पूर्ण जो आपला गॅस आहे तो पण पूर्ण क्लीन करणार. आणि ही मला सवय झालेली आहे. आणि ज्या गोष्टी सवय आपण लावून घेतो ना तर त्या गोष्टी आपल्याला वाटत नाही की मला हे करायचं नाही असं. आणि अजून एक गोष्ट, त्या दिवशी आम्ही गेलेलो होतो ना तुमच्यासोबत शेअर केलेलं गॅस बघायला, तर फायनली आम्ही ऑर्डर केलेला आहे आणि आता 2-4 दिवसात येणार आहे. तिथून तर काही आम्हाला मिळाला नाही, म्हणून ऑनलाईनच मागवावा लागला. पण तिथे जाण्याचा फायदा झाला की आपण बघू शकत होतो की कुठल्या कंपनीचा कसा असतो. फायनली डोळ्यांनी बघून एक ऑर्डर करणं एक वेगळी गोष्ट असते, त्यामुळे बघून आलेलं खूप जास्त फायद्याच झाला आमच्यासाठी. आणि आता इथे मी काय करते ना, जसं मी आता ती खिडकी जी होती ती क्लीन करून घेतली होती, तर तिथे लावायचं होतं कर्टन. आणि आता मी एक कर्टन तर लावलेलं होतं इकडे, जे तुम्ही साईडून तुम्हाला दिसत असेल, जी गॅलरीची एंट्री आहे तिथे लावलेलं आहे. आणि आता त्याचा जो एक पेअर होता तर तो मी काय करते ना, त्याला मी फोल्ड करून घेते आणि तो मी इथे लावते, म्हणजे दोघे एकमेकांना मॅच होतात. आणि कारण मग असं मला अर्धे अर्धे कर्टन घेता येत नव्हते आणि जेव्हा घेतलं तेव्हा मी दोघं एकसाथ घेतलेले. पण मी एक मिस्टेक केलेली याच्यासोबत. हे पूर्ण कॉटनचं कर्टन आहे आणि मी याला काय केलं ना, जे गॅलरीचं होतं माझं खूप जास्त खराब झालेलं, जेव्हा आम्ही इथे 1.5 वर्षापूर्वी राहत होतो तेव्हाची गोष्ट. तर त्याला मी घरीच वॉश केलं आणि वॉश केल्याने काय झालं ना, त्याचा थोडा कलर पण फेंट झालेला आणि ते जे श्रिंक झालेलं, तर त्याची हाईट पण जी होती ना ती कमी झालेली.
आणि तुम्ही जर असं कॉटनचं कर्टन घेत असाल ना तर घरी वॉश करू नका, त्याला ड्राय क्लीनला द्या. तर मीही आता हे इतक्या दिवसापासून लावत नव्हती, त्याचं रिझन हेच होतं की मी याला ड्राय क्लीनला देणार. तर विचारलं एका दुकानावर आणि ते एका कर्टनसाठी मला चक्क 250 रुपये म्हणत होते. म्हणजे एका कर्टनची प्राईस आहे 500 रुपये आणि त्याला वॉश करण्यासाठी मी 250 रुपये द्यावं. मला हे काही पटलं नाही, म्हणून मी विचार केला की आता याला जर 250 रुपये देऊन वॉश करायचंच आहे तर याला 250 इतकं आपण खराब केलं पाहिजे. म्हणून मी डिसाईड केलं की मी याला अजून यूज करणार आणि जेव्हा हे 4-5 महिन्यांनी अजून जास्त खराब होईल ना तेव्हा मी याला वॉश करणार. आणि म्हणून मी याला परत शिवत आहे इथे. नॉर्मल जे मोठे मोठे टाके असतात ना तर मी तेच इथे टाकते, फक्त आपल्याला त्याची हाईट कमी करून घ्यायची आहे. तसं वाटलं तर मी कटही करू शकत होती, पण मी करत नाही, कारण की कधी फ्युचरमध्ये मला जर वाटलं की मी फक्त इथेच लावा गॅलरीसाठी मोठ्या डोअरला, तर मी लावण्यासाठी माझ्याकडे ऑप्शन पाहिजे. आणि एवढे महागडे कर्टन फाडायची इच्छाही होत नाही, तर मी इथे फक्त त्याला फोल्ड करून जे आहे ना मोठे मोठे टाके इथे टाकून घेणार आहे. तर हे कर्टन माझं जवळजवळ आता शिवून झालेलंच आहे. आणि मी हे कर्टन घेतलेलं होतं अमेझॉनवरून आणि म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी मी हे कर्टन घेतलेलं होतं आणि तेव्हा याची प्राईस होती काहीतरी 1150 रुपये अशी काहीतरी होती. आता मला माहीत नाही कितीचं आहे, पण तुम्हाला जर हे कर्टन आवडलं असेल ना तर मला कमेंटमधून सांगा, मग मी तुम्हाला लिंक त्याची आहे देऊन देणार. खूप छान कर्टन आहे, फक्त गोष्ट एवढीच आहे की तुम्हाला याला मशीन वॉश करावं लागेल. हँड वॉश केलं तर याचा कलरही चालला जातो आणि हे श्रिंकही होऊन जातं. सो माझं कर्टन झालेलं आहे तयार. खिडकी देखील माझी असं काही पुसून झालेली आहे, त्यामुळे कर्टन लावायला हरकत नाही आहे. आणि थोडी हाईट मी याची कमी ठेवली म्हणून याच्यासाठी की ते खाली टच नको व्हायला, कारण खाली टच झालं की मग ते धूळ सगळी लागायला लागते. म्हणून मी थोडी हाईट कमी ठेवली आहे त्याची, जेणेकरून थोडं कमी खराब होईल. सो मी आता याला इथं मस्त लावून घेते आणि ह्या रूमचा जो लुक आहे ना तो आता पूर्ण चेंज होऊन जाणार जस्ट बिकॉज ऑफ कर्टन. सो आजच्या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स एवढंच. तर अपेक्षा करते मी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज मेक शुअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नोटिफिकेशनचं म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकणार. सो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.